आज आपण दोरी कशी तयार करायची हे बघणार आहे आणि त्यासोबतच लटकनसुद्धा मी तुम्हाला आज दाखवते. तर हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी नीलम स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला फ्रेंड्स, मी तुम्हाला कपड्यापासून दोरी बनवायला शिकवते. तर इथे मी 2 इंच साईजमध्ये 20 इंच असं कापड घेतलेलं आहे. मला 10-10 इंचाच्या दोऱ्या तयार करायच्या आहेत. तर त्यासाठी मी तर आता बघा एकदम काठाने अशी नाजूक शिलाई मारून घेत आहे. तुम्हाला जेवढी म्हणजे मोठी पाहिजे तेवढ्या साईजमध्ये शिलाई इथं मारून घ्यायची. आणि त्यानंतर मग आता शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्रा जे साईडला कापड आहे ते आपण इथं कट करून टाकायचं आहे. तुम्ही याच्यावरती डबलसुद्धा शिलाई मारू शकताय. तर मी इथं शिलाई एकदम बारीक लावली होती, त्यामुळे मग एकच शिलाई मी इथं मारून घेतली. आता मी एक्स्ट्राचं कापड सगळं कट करून टाकलेलं आहे. त्यानंतर आता इथं आपण 4 पदरी असा दोरा घ्यायचा आहे. ही सुई मी जी आपण मशीनची असते ना शिलाईची, ती सुई घेतलेली आहे. इथे हात शिलाईची सुई घ्यायची नाही. आणि त्यानंतर बघा इथे सिंगल असं कापड पकडायचं आणि त्यामध्ये ही सुई अशी टाकून मधून बाहेर काढायची आणि त्यानंतर इथे गाठ एक आपल्याला मारून घ्यायची. मी एकदम कॅमेरा झूम करून तुम्हाला दाखवले आणि ते अशी गाठ मारून घेतली. त्यानंतर सुईच्या मागच्या साईडने आपण आता कपड्यामध्ये ही सुई टाकून ही सुई कपड्यामधून बाहेर काढून घ्यायची. जर आपण हात शिलाईची सुई घेतली तर ही अशी निघायला त्रास करते. तर बघा इथं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जिथे सुई आपल्याला अशी अडकता येईल अशा ठिकाणी ही सुई मशीनला अडकून घ्यायची आणि त्यानंतर आता हळूहळू आपण कापड या धाग्यातून बाहेर काढायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे इथे कापड असं बाहेर काढायचं आहे आपल्याला. अगदी सावकाश असं आपण इथं कापड बाहेर काढायचं, नाहीतर मग सुईमधला धागा तुटतो कधी कधी जास्त खेचलं तर. एकदा कापड आपल्या हातामध्ये आलं की मग आपण असं ओढलं तरी चालते. तर बघा इथे मी असं करून इथे ही दोरी एकदम पतली अशी तयार केलेली आहे. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पण बारीक पाहिजे असेल तर शिलाई बारीक करायची आणि ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे असेल तर शिलाई मोठी करा. तर मी मीडियम साईजमध्ये अशी ही दोरी तयार करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता मी इथे 5 बाय 5 इंच असं कापड घेतलेलं आहे. म्हणजे सगळीकडून 4 साईडून 5 इंच ही कापड आहे. आणि त्यानंतर अशी याची घडी घातली आणि त्यानंतर याला गोलाई आकार असा दिलेला आहे. बघा मी गोल आकार कसा देते, अशा पद्धतीने इथे गोल आकार देऊन घेतला. आणि त्यानंतर आता मी इथे लटकन तयार करते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे लटकन तयार करून घ्यायचे आहे आपल्याला. बघा इथे मी अशी ही लटकन तयार करून घेतलेली आहे. परत एकदा दाखवते. दोरी अशी मधोमध ठेवायची आणि दोन्ही साईडने आपल्याला अशी ही शिलाई टाकून घ्यायची आहे. लटकन वेगवेगळ्या प्रकारे करता येते. तर आता मी एकदम सिंपल अशी तुम्हाला लटकन इथे तयार करून दाखवत आहे. त्यानंतर परत अशी दोरीमध्ये घ्यायची आणि त्यानंतर परत एक इकडे शिलाई टाकायची. इथे आपली एकदम सिंपल अशी लटकन तयार झालेली आहे. एकदम सिंपल, याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही. काल मी जो ड्रेसचा व्हिडिओ टाकलेला आहे त्या ड्रेसलाच मी ही लटकन तयार करत आहे. त्यामुळे एकदम सिंपल अशी मी ही लटकन तयार केली आहे. ब्लाऊजला वगैरे आपण वेगवेगळ्या लटकन्स बघत जाऊ. तर बघा इथे मी दोन्हीसुद्धा साईडने लटकन तयार करून घेतली आणि त्यानंतरच मग मी दोरी इथे मधून कट करून घेणार आहे. इथे माझी लटकन तयार झालेली आहे. बघा एकदम सिंपल अशी मी दोरी आणि लटकन तुम्हाला दाखवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ड्रेससाठी सिंपल अशी लटकन इथे तयार झालेली आहे. भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये.